नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप स्वागत करते। तर आज आपण महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत। गुळामुळे पदार्थाला फक्त गोडीच येत नाही तर पोषक घटकांचं भांडार आहे। साखरेमध्ये फक्त कॅलरीज असतात तर गुळात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते। नंबर 2, साखरेऐवजी गुळाचं सेवन केलं तर पचन, आरोग्य, प्रतिकारक शक्ती आणि वजन नियंत्रण करण्यास मदत होते। साखरेच्या तुलनेत गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, पण रक्तदाब वाढू शकतो। यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी गुळ खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा। उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवल्यास रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा दाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो। उच्च रक्तदाबाची समस्या साधारणपणे जास्त तळलेले पदार्थ खाणे, ताण घेणे, व्यायाम न करणे आणि खराब जीवनशैलीमुळे होते। असे अनेक फळं आहेत जे आहारामध्ये समाविष्ट केल्यामुळे रक्तदाब कमी होतो, जसं की केळी, सफरचंद, बेरीज आणि संत्री। केळी पोटॅशियमने समृद्ध असते, जे उच्च रक्तदाबाच्या समस्येवर मात करण्यास मदत करू शकते। त्यामुळे नियमितपणे तुमच्या आहारामध्ये 1 ते 2 केळीचा समावेश नक्की करावा। सफरचंद अँटीऑक्सिडंटने समृद्ध असते, जे उच्च रक्तदाबासह शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत करते। याशिवाय आंबा खाल्ल्यामुळेही रक्तदाब कमी होतो, कारण आंबा ही पोटॅशियमने परिपूर्ण असे फळ आहे। कडुलिंबाच्या पानांमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि अमिनो ॲसिड सारख्या विविध पोषण तत्वांचा समावेश आहे। रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास कित्येक समस्यांपासून सुटका मिळू शकते। रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यामुळे मधुमेहाची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळू शकते। मुरबांची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते। बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनच्या समस्येपासूनही तुमची सुटका होऊ शकते। कडुलिंबाची पाने जास्त प्रमाणामध्ये खाणं हे देखील अपायकारक ठरू शकतं। मटकी ही पचनास हलकी असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते, त्यामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते। मोड आलेली मटकी रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास आणि वजन कमी करण्यास खूप मदत करते। रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी मोड आलेली मटकी खायला हवी। मटकीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के तसेच कॅल्शियम, लोह, पोषक तत्वे असतात। मोड आलेली मटकी फायबरचा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं। मटकीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस देखील असतं, जे हाडांसाठी खूप आवश्यक आहे। आवश्यक पोषण, त्वचा चमकदार बनण्यासाठी मोड आलेली मटकी अवश्य खावी। प्रोटीनचा साठा असलेलं फळ म्हणजेच पेरू। मध्यम आकाराच्या पेरूमध्ये 5 ग्रॅम इतकं प्रोटीन असतं, तर मोठ्या आकाराच्या पेरूमध्ये साधारणपणे प्रोटीनचं प्रमाण जास्तच असतं। रोज अगदी चिमूटभर सुपारी खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत। पोटासंबंधी आजार दूर होतात, पचन सुधारण्यास, तोंडाच्या आरोग्यासाठी आणि काही प्रमाणामध्ये तुमचा तणाव कमी करण्यासही सुपारी मदत करते। सुपारीचे अधिक सेवन हानिकारक असू शकते, यांनी काही गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात। सुपारी एक उत्तेजक असल्यामुळे थकवा कमी होऊ शकतो। सुपारीमध्ये असलेले घटक तणाव आणि नैराश्य कमी करून आपला मूड सुधरवतात। काही अभ्यासानुसार सुपारी ॲलर्जी आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास देखील मदत करते। तुम्हाला रक्तातील साखर असेल तर रोज 1 सुपारीचा तुकडा खावा। मसूर डाळ त्वचेवरचा काळपटपणा, डाग किंवा नाड्यांचे व्रण कमी करण्यासाठी खूप जास्त उपयोगी आहे। लोणच्यावर बुरशी जर निर्माण झाली की तेल खूप
लवकर खराब होतं आणि टाकून द्यावं लागतं. म्हणूनच लोणच्यावर बुराई येऊ नये म्हणून काही खास टिप्स. पहिली गोष्ट म्हणजे लोणचं ज्या बरणीमध्ये भरणार असाल ती पूर्णपणे कोरडी आणि स्वच्छ असावी. तिच्यामध्ये ओलसरपणा अजिबात नसावा. लोणच्याची बरणी बांधून ठेवण्यासाठी तुम्ही जो सुती म्हणजेच कॉटनचा कपडा वापरतात तो देखील स्वच्छ आणि कोरडा असावा. त्यावर अजिबात धूळ बसू देऊ नये. लोणच्यामध्ये मीठ जर कमी झालं की लोणचं लवकर खराब होतं. त्यामुळे लोणचं घातल्यानंतर त्यातलं मिठाचं प्रमाण बरोबर आहे की नाही हे 2 ते 3 वेळा तपासून पहा. लोणच्याची बरणी नेहमी थंड कोरड्या जागी पण भरपूर स्वच्छ आणि सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणीच ठेवावी. बरणीमध्ये भरल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस ती बरणी रोज उघडावी आणि तिच्यामधलं लोणचं खालीवर करून हलवून घ्यावं. ह्या गोष्टी न चुकता केल्या तर लोणचं छान मुरेल आणि वर्षभर आरामात टिकेल. एरंड हे वातनाशक आहे. त्यामुळे वातदोषांवर मुळे होणारे आजार जसे की सांधेदुखी, स्नायू दुखणे कमी करण्यासाठी एरंडाचा वापर केला जातो. एरंडेल तेल हे नैसर्गिक रचक आहे जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी प्रभावी मानलं जातं. एरंडेल तेलामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास हे अत्यंत फायदेशीर मानलं जातं. त्वचेला मॉइश्चराईज करण्यासाठी आणि कोरडी त्वचा, खाज आणि ॲलर्जी सारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी एरंडेल तेलाचा उपयोग केला जातो. केसांच्या वाढीसाठी आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी एरंडेल तेल उपयुक्त मानले जाते. एरंड्याचा उपयोग खोकला, दमा, संधिवात, मूळव्याध, पोटाचे विकार आणि ताप यासारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. घरातील झुरळ घालवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात. कचरा किंवा ओल्या ठिकाणी झुरळ जास्त असतात. त्यामुळे घर स्वच्छ आणि कोरडं ठेवा. घरामध्ये जिथं झुरळी लपलेली असतात त्या ठिकाणी लवंग ठेवण्याचा फायदा होतो. लवंग पावडर किचन सिंकच्या पाईपमध्ये स्प्रे केल्यामुळे फायदा होतो. पुदिना, निलगिरीचं तेल किंवा चहाच्या झाडांचं तेल झुरळांना घालवण्यासाठी फायदेशीर ठरतं. पाण्यासोबत तेल थोड्या प्रमाणामध्ये मिक्स करा आणि मग ते स्प्रे करा. साखर, पाणी आणि बेकिंग सोडा यांचं मिश्रण घरात विरोधी ठिकाणी उथळ भांड्यामध्ये ठेवा. साखर सर्वात झुरळांना आकर्षित करते आणि बेकिंग सोड्यामुळे झुरळं मरतात. घरामध्ये विविध ठिकाणी तमालपत्र ठेवा. तमालपत्राचा वास स्ट्रॉंग असतो. त्याने झुरळ पळून जातात. कपाटात इतर जागी तमालपत्र ठेवा आणि वेळोवेळी त्याला बदलत राहा. बोरिक ॲसिड हा झुरळ पळून लावण्याचा उत्तम पर्याय आहे. झुरळ जिथे लपतात तिथे बोरिक पावडर टाकून ठेवायचं. त्यामुळे घरातील झुरळ हळूहळू कमी होतात. पावसाळ्यामध्ये काही विशिष्ट पदार्थ खाणं टाळणे आरोग्यासाठी चांगले असते. यामध्ये तळलेले पदार्थ जसे की भजी, वडा, समोसे तसेच रस्त्यावरील स्ट्रीट फूड जसे की पाणीपुरी, भेळ आणि मसालेदार पदार्थ टाळणे कधीही फायद्याचे ठरते. पावसाळ्यामध्ये आधीच कापून ठेवलेली फळं अजिबात खाऊ नका. कारण दमट हवामानामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात. त्यामुळे फळं लगेच कापून लगेचच खा. कोबी, पालक, शेपू अशा भाज्यांची पानं पावसाळ्यामध्ये कीटक आणि अस्वच्छ पाण्यामुळे सहजच खराब होतात. दमट हवामानामध्ये कोवळ्या मोड आलेल्या भाज्या खाणे टाळा. कारण त्यामध्ये बॅक्टेरिया आकर्षित होतात. पावसाळ्यामध्ये बाहेरचे पदार्थ म्हणजे अगदी आजारपणाला आमंत्रणच. यावेळी संयम बाळगा आणि अस्वच्छ ठिकाणी खाणे शक्यतोवर टाळा. थंड ड्रिंक पचनक्रिया कमकुवत करू शकतात. याऐवजी तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता. मधुमेहांच्या रुग्णासाठी जांभुळाच्या बिया गुणकारी ठरतात.
कित्येक रिसर्चनुसार या बियांमुळे रक्त शर्करेची पातळी नियंत्रणात राहते. जांभळांच्या बियाची पावडर खाल्ल्यास गॅस, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. जांभळाच्या बियाची पावडर खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होण्यासाठी हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. जांभळांच्या बियामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे लघवीशी संबंधित समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते. जांभळाच्या बियाची पावडर त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर आहे. जांभळांच्या बिया उन्हामध्ये सुकवा, त्यानंतर त्याचे वरील आवरण काढून मग त्याची पावडर तयार करा. आलं कधीही इतर भाज्यांसोबत अजिबात ठेवू नका, त्यामुळे ते सुकते किंवा खराब होते. आलं जास्त काळ टिकण्यासाठी ते तुम्ही कापडामध्ये ठेवू शकता. आल्याची पेस्ट बनवून देखील तुम्ही फ्रीजमध्ये डब्यामध्ये घालून ठेवू शकता, यामुळे ती बराच काळ टिकते. आलं जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी तुम्ही ते अधिक काळ बाहेर ठेवू नका. आलं ओलं असताना कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये. बाजारातून आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून मगच फ्रीजमध्ये ठेवावे. महिलांना वेदना अधिक तीव्रतेने जाणवतात, पण त्याच वेळी वेदना सहन करण्याची ताकदही त्यांच्यात जास्त असते. स्त्रियांचं हृदय थोडं लहान असतं आणि ते जलद गतीने धडधडतं. यामुळे हृदयविकारांच्या लक्षणामध्ये फरक दिसून येतो. मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती आणि रजोनिवृत्तीमुळे हार्मोन्समध्ये सतत बदल होत राहतो आणि याचा प्रभाव स्त्रियांच्या मूड, त्वचा, केस, झोप आणि आरोग्यावर होतो. वैज्ञानिक आरोग्यानुसार महिलांची रोगप्रतिकारक शक्ती पुरुषांपेक्षा अधिक मजबूत असते. महिलांचे स्नायू आणि सांधे अधिक लवचिक असतात, त्यामुळे त्यांना योगासने, डान्स, एरोबिक्स किंवा शरीर वळणाच्या क्रियेमध्ये जास्त नैसर्गिक क्षमता असते. डॉक्टरांच्या माहितीनुसार उलटेच म्हणजे पोटावर झोपल्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही. पोटावर झोपल्यामुळे हृदयावर परिणाम होतो, त्यामुळे ज्यांना हृदयविकार असेल त्यांनी उलटे झोपणे टाळावे. झोपेतून उठल्यानंतर त्वचा स्वच्छ क्लीन करून घ्या, यामुळे त्वचेवर जमा होणारे अतिरिक्त तेल आणि घाण निघून जाते. तर या महत्त्वपूर्ण टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.